ऑगस्ट 1947 एक ट्रेन येते. स्टेशनवर लोक उत्साहानं वाट पाहत असतात. कदाचित नातेवाईक येणार, कदाचित मित्र येणार. ट्रेन थांबते, दरवाजे उघडतात. आत कुणीही जिवंत नाही. शेकडो प्रेत, रक्त आणि शांतता. ती ट्रेन आली होती पाकिस्तानातून आणि त्यात होते हिंदू आणि शीख निर्वासित, जे भारतात राहायला निघाले होते पण पोहोचले नाहीत. दुसऱ्या बाजूला भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या ट्रेन, त्यातही मुस्लिम निर्वासित. त्यांची हीच गत. ही होती 1947 ची फाळणी, जेव्हा एका रात्रीत शेजारी शत्रू बनले, मित्र अनोळखी बनले आणि माणूस राक्षस बनला. या काळाची गोष्ट सांगतं ट्रेन टू पाकिस्तान. खुशवंत सिंगांनी लिहिलेली ही कादंबरी फाळणीच्या वेदनेचं सर्वात प्रामाणिक चित्र आहे. आणि त्या वेदनेत एका माणसानं माणुसकी कशी जगवली, ही गोष्ट आहे आपल्या ऑडिओ क्रांतीवरती आज आहे खुशवंत सिंग लिखित ट्रेन टू पाकिस्तान. खुशवंत सिंग भारताच्या सर्वात प्रसिद्ध इंग्रजी लेखकांपैकी एक. पण ट्रेन टू पाकिस्तान लिहिताना ते फक्त लेखक नव्हते, ते साक्षीदार होते. त्यांनी फाळणी स्वतः अनुभवली होती. पंजाबमध्ये राहिले होते. त्या काळात काय झालं हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि हे पाहिल्यानंतर त्यांना एक गोष्ट लिहायची होती, सत्य गोष्ट, कुणाचीही बाजू न घेता, हिंदू मुस्लिम शीख कुणाला दोष न देता, फक्त जे झालं ते सांगायचं होतं. ट्रेन टू पाकिस्तान 1956 साली प्रकाशित झाली आणि आजही फाळणीवर लिहिलेली सर्वात प्रामाणिक कादंबरी म्हणून ओळखली जाते. कादंबरी सुरू होते मनोमाजरा या छोट्या गावात. पंजाब मधलं एक सामान्य गाव. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, पण इथं कुणी कुणाचा शत्रू नाही. शेकडो वर्षांपासून एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकमेकाच्या सणांना जातात. इनाम बक्ष मुस्लिम, त्यांचे मित्र शीख आहेत. हिंदू आहेत. जग्गा एक गुंड शीख, पण गावातल्या सगळ्यांशी त्याचं नातं आहे. मित सिंग शीख पुजारी, शांत साधा माणूस. हे गाव म्हणजे एक छोटा भारत आहे. वेगळे धर्म पण एक समाज. आणि मग फाळणी येते. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण त्याच वेळी तुटला. एका रेषेनं, रेड क्लिप लाईननं देश 2 भागांमध्ये विभागला गेला, भारत आणि पाकिस्तान. त्या रेषेनं फक्त नकाशा विभागला नाही, माणसं विभागली, कुटुंब विभागली, मित्र विभागले. ज्या गावात हिंदू मुस्लिम शीख एकत्र राहत होते, त्याच गावात एकाएकी तू माझा भाऊ नाहीस, तू माझा शत्रू आहेस. का? कारण तू वेगळ्या धर्माचा आहेस, कारण तू वेगळ्या देशात राहशील. आता मनोमाजरामध्ये देखील हे आलं. मुस्लिम कुटुंब पाकिस्तानला जायला निघाली. शीख आणि हिंदू कुटुंब त्यांना निरोप देत राहिली. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न, आपण परत भेटू का? कादंबरीत ट्रेन हे एक महत्वाचं प्रतीक आहे. मनोमाजरामधून ट्रेन जाते रोज, पाकिस्तानला जाणारी, भारतात येणारी. सुरुवातीला ट्रेन मध्ये निर्वासित असतात, घर सोडलेले, सगळं मागं ठेवलेले, पण जिवंत. पण हळूहळू ट्रेन बदलतात. पाकिस्तानातून येणाऱ्या ट्रेन प्रेतांनी भरलेल्या यायला लागतात. हिंदू आणि शीख निर्वासितांना मारलं जातं आणि मग भारतातूनही मुस्लिम निर्वासितांना मारलं जाऊ लागतं. बदला, आणखी बदला, आणखी रक्त. खुशवंत सिंग लिहितात, माणूस किती लवकर माणुसकी विसरतो. काल ज्यासोबत जेवलो आज त्याला मारतो. का? कारण कोणीतरी सांगितलं तो आपला शत्रू आहे. ट्रेन टू पाकिस्तान मधला मुख्य नायक जग्गा. जग्गा एक गुंड आहे, चोर आहे. गावातले लोक त्याला घाबरतात, पण त्याच्यात एक गोष्ट आहे, माणुसकी. त्याची एक मुस्लिम मैत्रीण आहे, नूरन. तिच्यावर त्याचं प्रेम आहे, खरं प्रेम, जाती धर्माच्या पलीकडचं. नूरन पाकिस्तानला जाणार ट्रेनने आणि जग्गाला माहित होतं त्या ट्रेनवर हल्ला होणार आहे. गावातले काही लोक त्या ट्रेनवर चढणाऱ्या मुस्लिमांना मारणार आहेत. जग्गाने काय केलं? जग्गाला एक निवड करायची होती. एक गप्प राहायचं, बाकी सगळे जसे करतात तसं करायचं. ते मुस्लिम आहेत, आपले शत्रू आहेत असं मानायचं. दुसरं म्हणजे उठायचं, एकट्यानं त्या ट्रेनला वाचवायचं. जग्गा एक गुंड होता, चोर होता, पण त्यानं दुसरी निवड केली. त्या रात्री जग्गा त्या ट्रेनच्या मार्गावर गेला. ज्या दोरखंडावर हल्लेखोरांनी ट्रेन अडवण्याचा सापळा रचला होता, तो दोरखंड तोडायचा होता. पण एकट्यानं ते करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं. जग्गानं विचार केला नाही. तो गेला, दोरखंड तोडला, ट्रेन वाचली, नूरन वाचली. पण जग्गा गेला, हल्लेखोरांनी त्याला मारलं. एक गुंड, एक चोर, पण त्यानं माणुसकी जगवली, स्वतःचा जीव देऊन. कादंबरीत आणखी एक महत्वाचं पात्र आहे इक्बाल. तो एक शिक्षित माणूस आहे, समाज सुधारक आहे, बदल घडवायला आलेला. पण फाळणीच्या वेळी तो गोंधळलेला आहे. तो बघतो हिंसा होते, माणसं मरताय, पण तो काहीच करू शकत नाही. विचार आहेत, भाषण आहेत, पण कृती नाही. खुशवंत सिंग इथे एक महत्वाचं सांगतात, विचारवंत आणि कृती करणाऱ्यात फरक असतो. इक्बाल विचार करत राहतो, जग्गा कृती करतो. आणि शेवटी जग्गाचं माणुसकीचं काम इक्बालच्या सगळ्या भाषणांपेक्षा मोठं ठरतं. खुशवंत सिंग या कादंबरीत एक कठोर प्रश्न विचारतात. फाळणीला कोण जबाबदार? राजकारणी, जिन्नांनी मागितली, नेहरू पटेलांनी मान्य केली. ब्रिटिश, त्यांनी घाईत रेष आखली. रेड क्लिप कधी पंजाबला गेलाच नव्हता. पण खुशवंत सिंग सांगतात, जबाबदारी फक्त वरच्यांची नाही, ती माणसांची आहे, सामान्य माणसांची, ज्यांनी शेजाऱ्यांना मारलं, ज्यांनी ट्रेन जाळल्या, ज्यांनी स्त्रियांवर अत्याचार केले. धर्म आणि देशाच्या नावावर माणसानं माणसाचं रक्त सांडलं. आणि हे कोणत्याही धर्मानं, कोणत्याही देशानं सांगितलं नव्हतं, हे माणसानं स्वतः केलं. हे वाचताना एक प्रश्न येतो, आपण किती वेळा धर्म आणि देशाच्या नावावर माणुसकी विसरतो?
ट्रेन टू पाकिस्तान वाचताना एक गोष्ट जड होते. आकडे, फाळणीत किती माणसं मेली, 10 ते 20 लाख. किती माणसं विस्थापित झाली, 1,40,00,000. इतिहासातलं सर्वात मोठं विस्थापन. किती स्त्रियांवर अत्याचार झाले, लाखो. हे आकडे नाहीत, ही माणसं होती. प्रत्येकाचं कुटुंब होतं, स्वप्न होती, आयुष्य होतं, आणि एका रात्रीत सगळं संपलं. खुशवंत सिंग सांगतात, हे आपण विसरलो तर हे पुन्हा होईल. ट्रेन टू पाकिस्तान आजच्या काळात काय सांगतं? पहिली गोष्ट म्हणजे इतिहास विसरू नका. फाळणी झाली, लाखो माणसं मेली. हे का झालं? द्वेषामुळं, धर्माच्या नावावर झालेल्या द्वेषामुळं. हे आठवत राहिलं तर पुन्हा होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शेजारी शेजारी राहतो, धर्म नाही. मनोमाजरामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख शेकडो वर्ष एकत्र राहिले. फाळणीनं ते तोडलं, पण त्यापूर्वी एकत्र होते. हे शक्य आहे, आजही शक्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जग्गासारखं व्हा. जग्गा गुंड होता पण माणुसकी होती. जेव्हा निवड करायची वेळ आली त्यानं माणुसकी निवडली. जीव देऊन आपल्या आयुष्यात असे क्षण येतात तेव्हा आपण काय निवडतो? चौथी गोष्ट म्हणजे द्वेष पसरवणाऱ्यांपासून सावध राहा. फाळणीत माणसं मेली कारण काही लोकांनी द्वेष पेटवला. ते आपले शत्रू आहेत असं सांगितलं. आजही हे होतं सोशल मीडियावर, राजकारणात. जागे राहा. ट्रेन टू पाकिस्तान वाचून झाल्यावर एक प्रश्न मनात राहतो. जग्गा एक गुंड होता, चोर होता. समाजानं त्याला नाकारलेलं होतं, पण त्यानं जे केलं ते कोणा चांगल्या माणसानंही केलं नाही. का? कारण त्याच्यात माणुसकी होती. धर्म नाही, जात नाही, फक्त माणुसकी. खुशवंत सिंग सांगतात, माणूस चांगला किंवा वाईट असतो धर्माने नाही, कर्माने. जग्गानं एक ट्रेन वाचवली, एक जीव वाचवला, एक प्रेम वाचवलं. हे लहान वाटतं, पण त्या क्षणी हे सगळ्यात मोठं होतं. ट्रेन टू पाकिस्तान वाचा, फाळणी समजून घ्या आणि स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात जेव्हा निवड करायची वेळ येते, मी माणुसकी निवडतो का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. विशेषतः त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे इतिहास जाणायला उत्सुक आहे. खाली कमेंटमध्ये सांगा या कादंबरीतला कोणता प्रसंग तुम्हाला सर्वात जास्त भावला. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. आपल्या ऑडिओ क्रांतीला सबस्क्राईब करायचं विसरू नका. वाचत राहा, विचार करत राहा, माणूस बनून राहा.